पाहिलं की नाही, परीक्षा पाहिली की नाही, त्याच्यामुळे लक्षात येईल की गुरु शिष्य नातं किती महत्वाचं आहे. भक्तांनी शिष्यांनी काय कर्तव्याचं पालन केलं पाहिजे, तर बघा आपल्या जीवाचं सार्थक होतं. असा महिमा त्या गुरुक्षेत्रामध्ये किंवा अनेक ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे की नाही. जसं बघा भगवान श्रीकृष्णाचं शिष्य कोण होतं? भगवान श्रीकृष्ण शिष्य कोण होता? उद्धव की नाही, आहे की नाही? कोण होता? उद्धव. कोण होता? मग भगवंतानी भागवत कोणाला सांगितलं? आहे की उद्धव तर निमित्त झालं. काय उद्धव हे माध्यमी भक्त, मात्र उपदेश कोणाला करेल? लक्षात आहे की तसं उद्धव हा अत्यंत प्रेमाचा आणि महत्वाचा शिष्य. त्या ठिकाणी भागवतामध्ये का उल्लेख भगवान कृष्णाने वेगळा केला होता. गीतेमध्ये कोणता शिष्य आहे? श्रीकृष्णामध्ये दुसरा शिष्य कोणता आणखी? गीतेमध्ये अर्जुन लक्षात. आणि अर्जुनाला उपदेश करेल की नाही? अर्जुनाच्या मला कोणा उपदेश केला? आहे की त्याचा महत्वाचा विषय आहेत. मग की बघा गुरु शिष्य पण किती महत्वाची आहेत हे निश्चित बघा आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही की नाही. आणि जर बघा काय म्हणले, गुरु वाक्य सदा सत्य, गुरु वाक्य सदा सत्य. आणि बघा पुढे काय म्हणले, गुरु वाक्य न करी तो पडे. बरं का लक्षात घ्या, जरा गांभीर्याने विचार करा या वाक्याचा. काय म्हटलेले, गुरु वाक्य न करी, गुरु वाक्य न करी तो पडे रवरव नरकी. बघा शिष्य होऊन उद्धार होण्याची काय होणार आहे? तुम्हाला नरकाला जाणार आहे. केव्हा? मात्र गुरु वाक्याचं पालन केलं नाही तर. लक्षात घ्या, आहे की नाही? हो काय बाकीचे विषय बबन का बाकीचं? हो इथं काय चालू आहे? काय सांगितलं सांगा बरं. कोणते उभं राहून इतक्यात बाबांनी काय मुद्दा मला कोणते उभं राहून सांगा बरं. आता तुम्ही ऐकलं ना बाबांनी काय इतक्यात. बरोबर शाबा सपानी जरा टाळून सपन चालणं बरं का. बघा ध्यान माणसाने दिलं पाहिजे नाही. काय सांगितलं जातं? काय म्हटलं? गुरु वाक्य न करी तो पडे म्हणून ध्यानात घ्या. तुम्हाला नरकाला जायचं का आपला उद्धार करून बघा सार्थ करून घ्यायचं? लक्षात घ्या, अत्यंत सिरियस मुद्दा आहे बरं का. म्हणून खोटं बोलायचं सत्य मत. काय सत्य हिंमतच्या सच केली बरं का. कधी माझा खोटं बोलायचं नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा सर्व लक्षात द्यायचा आहे. तर बघा तुम्ही भक्ती मला तुम्ही उपयोग ना. नाही तर बघ नाही तर का हो, बाबाकडे जर तुम्ही खोटे बोलले आम्ही समाधान येणार नुसतं म्हणत्या तर येत्या का? म्हणजे खोटं बोलले की नाही. म्हणजे यांनी काय केलं? गुरूंचा विश्वासघात केला. गुरूंचा विश्वासघात केल्याचं पाप बघा डोक्यावर येईल. लक्षात घ्या. काय म्हटलं? आम्ही विधी करू म्हणत्या, अनुष्ठान करू म्हणजे, आणि काय म्हणते तिसरा नियम श्रमदान करू म्हणत्या का? नुसतं म्हणत्या. मग नुसतं जे म्हणून नुसतं करणार नाही तर तुम्हाला कोणतं पातक लागेल? कोणतं पातक लागेल? गुरूंचा विश्वासघात करून बघा नवरव म्हणजे रवरव नरकात जायचे बघा पाहिजे आल्याशिवाय राहणार. लक्षात घ्या, हा महत्वाचा मत आहे. मग अशा या द्वादशीच्या पर्वकालावर जर गांभीर्याने बघा स्वामी हा विषय लक्षात घ्यायचा आहे. म्हणून आज या द्वादशीच्या पर्वकालावर पुढच्या वेळी आपलं आरतीकडे जात असताना बघा शिवाजी महाराजांचे चरित्र बघा किती सुंदर उल्लेख कर बघा. राजे राजगडाच्या पायथ्याशी आल्याची बातमी बरं का जिजाबाईंना मिळाली बरं का. शिवाजीराजे पुढे आले होते. राजगड वगैरे राजगड ही बातमी जिजाबाईंना मिळाली होती. कैक महिन्यांनी राजे राजगडावर येत होते बरं का. म्हणजे अनेक महिन्यानंतर राजांचं आगमन राजगडावर झालं होतं. अनेक मोहिमा पार पाडून संकटांना तोड देऊन राजे येत होते बरं का. अनेक त्यांनी मोहिमा जिंकल्या होत्या आणि संकटांना तोंड देऊन राजे येत होते. राजगडावर एकच आनंद ओसंडत होता.
अफजल खान वधाच्या बघा आधीचा काळ धरला तर जवळजवळ वर्षभर जिजाबाई राजांच्या काळजीत होत्या वर्ग. निवांतपणे असे राजे आताच भेटणार होते वर्ग. नेहमी राजे युद्धामध्ये गुंतलेला असायचे, मात्र आता निवांत झाले का निवांत आले होते. गडाच्या प्रथम दरवाजाचा नगारा वाजला बरं का. शिवाजी महाराजांचा काही नगारा वाजला. त्या पद्धत बघा राजेशाहीचा सन्मान करायची. पुतळाबाई राणे साहेबांनी संभाजी राजांना कपडे करून त्यांना महासाहेबांच्या महालात आणून सोडले बरं का. लहानपणी असल्यामुळे पुतळाबाईने काय केलं, हा संभाजी राजांना कपडे घालून त्यांना जिजाबाईंच्या महालात आणून सोडलं बरं का. जिजाबाई संभाजीला काय म्हणायला बरं का त्यावेळेला, ज्याला त्या पुतळाबाईने संभाजीला आणलं ना जिजाबाईकडे महालात, त्यावेळेला जिजाबाई काय म्हणल्या, म्हणजे शंभूराजे तुमचे आबासाहेब येत आहेत, त्यांना सामोरे जावार का म्हणे. त्यावेळेला वडिलांना काय म्हणायचे बघा, शिवाजी महाराज आबा म्हणजे आबा म्हणतात, तात्या म्हणतात, नाना म्हणतात. तसं शिवाजी महाराजांना संभाजीराजे काय म्हणायचे किंवा सर्वच काय म्हणायचे बघा, आबासाहेब. जिजामाता म्हणतायत काय, तुमची आबासाहेब येत आहे, त्यांना सामोरे सामोरे जा म्हणणार का. मुलांना बघा, मुलाला मुलगा नाही ना, शंभूराजे कोण, नातू ना जिजाबाईच. हा आहे की, नातवाला म्हणते बरं का, सामोरे जा म्हणे तुमच्या आबासाहेबांना. संभाजीराजे उजऱ्याबरोबर बाहेर आले बरं का. मोरोपंत पिंगळे, सोनपंत कोरडे सारे तयार होते बरं का. सर्वांसह शंभूराजे वडिलांचे स्वागत करायला वाड्याबाहेर आले बरं का. आपल्या वडिलांचं स्वागत करण्यासाठी कोण बाहेर, वाड्याच्या बाहेर कोण आलं, शंभूराजे अर्थात संभाजीराजे बरं का. बाले किल्ल्याच्या दरवाजात राजे आले आणि त्यांची नजर शंभूराजावर गेली बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं आणि त्यांची नजर कोणावर गेली, शंभूराजावर. राजांनी शंभूराजांना कवटाळे काय केलं, समोर येतात राजांनी काय केलं, त्या शंभूराजांना मिठी दिलं कवटाळं. त्यांना उचलून घेऊन राजे बाले किल्ल्यात आले बरं का. त्यांना उचलून घेतलं आणि बाले किल्ल्यामध्ये आले. जिजाबाईंना पाहताच राजे थांबले बरं का. शंभूबालांना त्यांनी खाली उतरविले. राजाने जिजाबाईची पाय शिवले बघा. पाय शिवले म्हणजे काय केलं, नमस्कार केला कोणाला, आपल्या मातोश्रीला. कोणी बोलू जा ना, नुसते बसू नका दगडासारख्या, नीट ऐका. जिजाबाईंनी राजांना मिठीत घेतले बरं का. काय केलं, आपला मुलगा म्हणून की मुलगा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी आपल्या मिठीत घेतलं बरं का. जिजाबाई उद्गारल्या बघा. मिठीत गेल्यानंतर काय म्हणल्या जिजाबाई आपल्या शिवबाला बघा, काय म्हणल्या, शिवबा बरं का, शिवबा मासाहेब तुमच्या आशीर्वादानं आम्ही सुखरूप परत आलो बरं का. काय म्हणतात शिवाजीराजे, हे मातोश्री आई साहेब, मासाहेब बघा. आईना काय म्हणायचे शिवाजी महाराज, मासाहेब का आई साहेब बरं का, दोन शब्दाचा उल्लेख करे बरं का. तुमच्या आशीर्वाद आम्ही बघा इथं सुरक्षित परत आलो बरं का. राजे आमची प्रत्येक रात्र इकडे वैऱ्याची गेली बरं का. त्यावेळेला जिजाबाई काय म्हणते, आमची इकडे रात्र कशी गेली, वैऱ्याची गेली बरं का. खरं सांगू म्हणे मासाहेब, आम्हाला स्वराज्याची आता काळजी वाटत नाही बरं का. कारण काय, दप्तरावर तर आपलं लक्ष आहेच, प्रसंग बनला तर आपण मोहिमेला सुद्धा सज्ज होता म्हणे. हे आम्हाला नवीन समजलं बरं का. म्हणजे जिजामाता सुद्धा काय बरं का, मोहिमेला सुद्धा तयार राहायच्या, लक्षात घ्या. म्हणून शिवाजी महाराज काय म्हणले, आता आम्हाला काही काळजी राहिली नाही, आमच्या माता सुद्धा आता काय करतात, मोहिमेला सुद्धा बघा तयार असतात. जिजाबाई लाजल्या बरं का. त्या म्हणाल्या बघा, आई झाला असता म्हणजे कळलं असतं बरं का. काय, शिवाजीराजांना काय म्हणतात जिजाबाई, तुझा म्हणजे आई झाला असता ना राजे, तर तुला कळायला असतं म्हणे. आई झाला असता म्हणजे कळलं असतं. पन्हाळ्याला अडकून पडलात, काही सुचेना बरं का. त्याला बघा पन्हाळगड अडकले बरं का शिवाजी महाराज. त्याला काय सुचत नव्हती जिजामाता काय करावं, म्हणून स्वतः निघालात बघा. स्वतः निघाल्या होत्या. तेवढंच नव्हे तर आम्ही वेड्यात असता शास्ताखानावर फौज पाठवली बघा, पाठवलीत.
ते ऐकून तर आम्ही धन्य झालो बरं का. जिजामातीने काय केलं, फौज पाठवली, फौज बरं का. हा संभाजी आपल्या शिवाजी महाराज पन्हाळ्याला अडकले असताना. चला म्हणे राजे, पुष्कळ बोलायचं आहे बरं का म्हणे, आता विचारायचं आहे म्हणे. जिजाबाईंच्या सह राजे वाड्यात आले बरं का. आता मायलेक, मायलेक म्हणजे कोण? आणि शिवाजी महाराज कुठे आले? तर वाड्यात मध्ये आले, वाड्यामध्ये आले महाराज. सायंकाळी जिजाबाई आणि शिवाजी राजे बोलत बसले होते बरं का. शेजारी महादेव उभा होता. राजे म्हणाले बरं का, महादेव म्हणजे कोण? मग पुढे का जावाई झाला बरं का तो कोण? महादेव जावाई झाला कोणाचा? शिवाजी महाराजांचा वर्ग. शिवाजी महाराजांची मुलगी सखूबाई बरं का, सखूबाईचा पतिरव बघा महादेव वर्ग. मासाहेब, हा तुमचा नजरबाज वेळीच गडावर आला नसता तर मात्र प्रसंग बाकावता बरं का. मग महादेवाने कोणतं काम केलं? नका नजरबाजीचं बरं का, म्हणजे गुप्तहेराचं काम कोणी महादेवाने केलं बरं का. त्यांनी जर काळजी घेतली नसती ना बघा, दुसरा प्रसंग आपल्या ओढवला असता म्हणे, म्हणजे प्रसंग बाका होता लक्षात घ्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे एवढी नजरबाज सोडले पण कुणीच आज जाऊ शकलं नाही, सारे परत आले बरं का. महादेवला राजे म्हणाले, महादेवा आम्ही कुठंही असलो तरी तू आमचा पत्ता लावू शकशील बघा, यात आम्हाला संशय नाही बरं का. आम्ही कुठे असले ना तरी तुमची नजर इतकी बारीक आहे म्हणे, तर तुम्ही बरोबर शोधून काढता बरं का. तेव्हा आजपासून आम्ही तुझं नाव नजरबाजांच्या यादीतून बरं का कमी करीत आहे बरं का. काय म्हणते राजे, काय म्हणते आता? नजरबाज तुमचं नाव कमी करीत, आता पुढे त्यांना प्रमोशन थोडक्यात बरं का. आता राजे प्रमोशन देणार आहे कोणाला? महादेवला बरं का. म्हणजे जिजाबाई राजाकडे पाहत होत्या बरं का. महादेव घाबरला होता. तो म्हणाला, महाराज, महादेव राजा असले बरं का, आता आमची जबाबदारी वाढते आहे. आमच्या जवळ तुझ्यासारखी हरनुनरी माणसं असायला हवीत म्हणे. कोणता प्रसंग घ्यावा हे सांगता येत नाही. तेव्हा यापुढे तुझी नेमणूक आमच्या खास रक्षक दलावर करीत आहोत बरं का. त्याची नेमणूक कोण केली? प्रायव्हेट सुरक्षा अधिकारी बरं का. शिवाजी महाराजांचा सुरक्षा अधिकारी म्हणून बरं का. कोणा नेमलं? महादेवाला. इतक्यात बरं का, इतक्यात नेताजी पालकर आणि कान्होजी जेथे आल्याची वर्दी आली बरं का. त्याच वेळा तिथं कोण आलं? नेताजी आणि बघा कान्होजी. बघा, नेताजी राजांच्या सामोरे जायला भीत होते बरं का. पन्हाळगडाचा वेढा नेताजी फोडू न शकल्यामुळे राजांसमोर याला त्यांना नेताजी कसरत होते बरं का. ते वेढा सोडू शकले नव्हते म्हणून जरी याला टरकच व्हायचं शिवाजी महाराज समोर कोण? नेताजी बरं का. त्याचमुळे कान्होजींना घेऊन नेताजी गडावर आले होते. कान्होजी सारख्या कान्होजीसह नेताजी महालात आले. मुजरा करून दोघे उभे राहिले बरं का. कोण? नेताजी आणि कान्होजी. नेताजी राजांची नजर टाळीत होते बरं का. काय करायचे? नजर टाळीत होते, दुसरीकडे पाहत होते बरं का नेताजी. मासाहेब, राजे म्हणाले, आमचे सेनापती आमच्या समोर बघा यायला संकोच करतात म्हणे बरं का. कारण नेताजी शेका सेनापती म्हणून नेमलो त्यांना बरं. मध्ये संकोच करता आमच्या समोर यायला, म्हणून कान्होजीचे पाठबळ घेऊन नेताजी काका हजर झाले आहेत बरं का. म्हणून ती कोणाबरोबर आले? कान्होजी बघा, कान्होजीला सोबत घेऊन आले. कान्होजी गडबडीने म्हणाले, आपण येणार म्हणून बातमी आली बरं का. गडावर यायला निघालो होतो, वाटेत नेताजी भेटले, मिळून आलो का म्हणून आम्ही दोघं जण आलो बरं का. कान्होजी म्हणतात कोणाला? शिवाजी महाराजांना. कान्होजी, इतक्या सहजासहजी का सांगाती सापडतात बरं का. तुम्ही दोघं जण एवढं सहजासहजी एकत्र याला असं मला वाटत नाही बरं का. नाही हा नेताजी, आम्ही जेव्हा हुकूम पाठवला तेव्हाच पन्हाळा गाठला असता तर वेड्यात 2 महिने आम्हाला किचवत पडायला लागलं नसतं बरं का. आमचा जर आदेश ऐकला असता म्हणे त्यावेळेला तर 2 महिने आम्हाला खिचवत पडायची गरज पडली नसते बरं का. तुमच्याही फौजेची झालेली हानी, झालेला पराभव आम्हाला पाहावा लागला नसता. लढाईत क्षणाला महत्व असतं. क्षणाचा अवधी सुद्धा जय पराजय ठरू शकतो बरं का. एक क्षणमध्ये सांगा होतं जय किंवा पराजय होऊ शकतो. जिथं असं गाफील राहून चालत नाही. कसूर नसेल तर जय पराजयाचं आम्हाला काही वाटत नाही. तुम्ही शहापूरचा केलेला पराक्रम आम्ही ऐकलाय बरं का. यांनी पराक्रम केला होता का शहापूरचा, तो आम्ही ऐकलाय. त्या धाडसाबद्दल तुमचं कौतुक करा, तेवढं कमी बघा, थोडं आहे. त्या बोलानी नेताजींना धीर आला बरं का. जर कौतुक केल्यामुळे असता तर बरं वाटलं तशी बरं का.
कारण त्यांनी काय केलं होतं माहिती आहे? काय केलं होतं? हा, पराक्रम केला होता. धीर आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जरा परत हास्य, म्हणजे प्रसन्नता बघा, प्रसन्नता झाली बघा कोणाच्या नेताजींच्या चेहऱ्यावर. आणि राजे मग म्हणाले, काय म्हणाले? त्याही पेक्षा एक कामगिरी अशी बजावलीत म्हणे की ज्यासाठी 100 गुन्हे माफ व्हावेत बरं का. खुद्द मासाहेब आमची सुटका करण्यासाठी निघाल्या होत्या बरं का. त्यांना तुम्ही काय केलं? प्रवृत्त केलं. स्वतः बघा आमच्या सुटकेसाठी पन्हाळो ना, काय निघाल्या होत्या, मग तुम्ही काय केलं म्हणे? त्यांना येऊ दिलं नाही म्हणे. अत्यंत महत्वाची कामगिरी तुम्ही केली म्हणे. अरे हा, प्रवृत्त म्हणजे जिजाबाईला येऊन दिलं नाही. आमचं छत्र राखलं म्हणे. म्हणजे आई म्हणजे काय? छत्र आहे की नाही राजाच्या शिरावरचं. म्हणून तुम्ही काय केलं? त्यांची काय केली? काळजी घेतली. त्यांना येऊन दिलं नाही. कान्होजी मासाहेबांच्या देखत तुम्हाला एक विनंती करायची आहे बरं का. आता काय विनंती करीत बघा आता शिवाजी महाराज कोणाला? नेताजीला म्हणे, हा, आज्ञाकारी मारण्याचा माझा आज्ञाकारी महाराज बरं का. कान्होजी, अफजल खानाच्या वधानंतर आम्ही तुम्हाला आमच्या दरबाराचं मानाचं पहिलं पान दिलं होतं बघा. आठवतं का म्हणे बरं का? काय सांगितलं? पहिलं पान दिलं होतं कोणाच्या वधानंतर? हा, आठवण दिली बरं का नेताजींना. कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. जी म्हणे का? जी. त्याला काय म्हणायचं? बदल जी म्हणायचं बरं का. हा अनुभव नाही करायचं बरं का. जी जी काय बघा, मर्यादा असं लक्षात घ्या. पन्हाळगडावर आम्ही वेड्यात सापडलो होतो. सुटकेचा मार्ग काही दिसत नव्हता आणि हा महादेव गडावर अचानक अवतरला बरं का. गड सोडण्याचाही बेत पक्का झाला. बाजीप्रभू देशपांडे आज आठवण झाली आली तरी मन बघा कालवलं बघा. त्यांनी आमची जोखीम उचलली. कोणी? बाजीप्रभूंनी बरं का. आणि गडावर तुफान असता आम्ही गड सोडला. पन्हाळगडापासून खेळण्यापर्यंत 14 कोसांचे अंतर, दिवस रात्रीचे उपासा तापासाठी चिखल पाण्याची कशाची पर्वा न करता आमची पालखी अखंड पळवली जात होती बरं का. त्याला शिवाजी महाराजांना बघा पालखीमध्ये पळवून घेऊन जाते बरं का त्यांचे ते पालखीवाले. गोडखिंडी जवळ मागून आलेल्या गनिमांनी आम्हाला गाठलं बरं का. प्रसंग बाका होता. खेळण्याला सुर्वे वेढा देऊन बसलेत याची कल्पना नाही. मागं पुढे प्रबळ शत्रू उभा होता. अखंड 7 प्रहर धावलेली उपाशी बघा बादल सेना घेऊन बाजी खिंड लढायला सज्ज झाले बरं का. आम्हाला म्हणाले, राजे तुम्ही गडावर जा. तुम्ही पोचल्याची तोप ऐकू येईपर्यंत एकाही गनिमाला पुढे आम्ही सोडणार आहे बरं का. बाजीबरोबर काय म्हणे शिवाजी महाराजांना? तुम्ही गडावर जा, तिथे काय करा? तोफांचा काय करा? आवाज द्या. जोपर्यंत तोफाचा आवाज येत नाही तोपर्यंत आम्ही गनिबाला म्हणजे शत्रू सैन्याला पुढे येऊ देणार नाही. काय खिंडी पार करू देणार नाही बरं का. असे कोण म्हणालं? कोणाला म्हणाले? आणि काय म्हणाले? जोपर्यंत राजे गडावर पोहोचत नाही, हा, तोफेचा आवाज आमच्या कानावर येत नाही तोपर्यंत आम्ही खिंडीतून गनिमांना पळवू देणार. जोपर्यंत 37 पूर्ण होणार नाही तोपर्यंत नारळ फोडला जाणार नाही. लक्षात घ्या साहेब बर का. साहेब कामी आम्ही मरतो बर का. आम्ही आमच्या राजासाठी बघा मरायची तयारी ठेवतो काही बाजीप्रमाणे. निम्म्या शिबंदीने आम्ही गड गाठला बर का. पण बाजी निम्म्या शिबंदीसह खर्ची पडले. कुणी वाचलं नाही बर का. त्यावेळेला काय झालं? युद्ध झालं बघा. आणि त्या युद्धामध्ये बाजीप्रभू सुद्धा बघा बघा मृत्युमुखी पडले. राजांच्या बरोबरच ते ऐकणाऱ्यांचे डोळे बघा पाण्याने भरले होते बरं का. स्वतःला सावरून राजे म्हणाले, कान्होजी बाजी तर गेले पण त्यांचा पराक्रम, त्यांचं सार्थक कसं का व्हायचं? आमच्या दरबाराचं राहिल्या मानाचं पान बाजीच्या घराण्याला मिळव बरं का. काय? बाजीच्या घराण्याला बघा मान मिळाला पाहिजे. कारण त्यांनी आमच्यासाठी प्राण खर्च केला. लक्षात अशी आमची इच्छा आहे बरं का. अर्थात तुमची इच्छा असेल तर बरं का. कान्होजी हसले. मग राजे त्यात एवढा विचार कसला करता बरं का. काय? कान्होजी हसले बरं का. शिवराजे म्हणाले, मग या विचार कशाला करत्या? तुमची इच्छा आहे म्हणे ना, ती तुमची इच्छा पण करा म्हणे. बाजीच्या पराक्रमामुळं तुमचं पाय बरं का आम्हाला दिसले बरं का. काय? बाजीमुळे तुमचे पाय आम्हाला दिसले म्हणे. नाही तर बाजीन जर बाजीने जर गनिमाला शस्त्र अडवलं नसतं
शिवाजी महाराजांना त्या बघा मृत्यूला सामोरं जावं लक्षात घ्या. आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो बरं का. पहिलं पान कोणा द्यायचं मग आता बाजीप्रभूंच्या घराला. राजे उठले. कान्होजीनं अत्यंत आदराने मिठी मारी. राजे म्हणाले बरं का. मग कान्होजीला मिठी मारली कोणी राजाने. आणि काय म्हणले, खोट्या मानासाठी हवी ती लाचारी बघा, पत्करायला माग पुढे न पाहणारे आपण मराठे. कान्होजी तुमच्या या कृत्यानं तो कलंक आज धुवून निघाला बरं का. लक्षात घ्या. नेताजी म्हणाले, महाराज चाकणला संग्राम दुर्गावर शास्ताखानानं वेढा घातला आहे. फिरंगोजी आज 1.5 महिना गड लढवित आहेत. त्यांना तातडीने काहीतरी मदत करायला बघा. फिरंगोजी म्हणजे सरदार बरं शिवाजी महाराज. हे कोणत्या बाजूला होत्या का, समुद्राच्या बाजूला कोकण पट्टीमध्ये. यांचे तिकडे युद्ध चालू होतं कोणाचं, फिरंगोजीचं आणि शत्रूचं. आमच्या लक्षात आहे. आपण त्यांचा उद्या निर्णय करू बरं का. निदान आजचा दिवस तरी आम्हाला महासाहेबांच्या संगतीत काढू द्या बरं का. काय म्हणतात शिवाजीराजे म्हणतात, कोणा संगतीत राहू द्या. तर तुम्ही कोणा संगतीत राहा, दिंडी उभेपर्यंत का होईना बरं का. कारण तुम्ही घरदार सोडले की नाही तुम्ही, आणि तुम्ही आता घरी जायचं नाही साऱ्यांना, आहे की लक्षात. पण काय 2-5 असे आहे बरं का. 2-5 असे सुद्धा वीर आहेत. त्यांना वाटतं बाबा समोर राहू बरं का, घरी काय जायचं, घरी काय मग सोयराबाई का त्यावेळेला सोयराबाई आता सोयराबाई म्हणजे कोण, हा त्या म्हणाल्या ताट करू देत ना बरं, ताट करू द्यात बरं का. म्हणजे भोजनाचं ताट बघा तयार करू द्या बरं का. जरूर म्हणे आज आनंदाचा दिवस आहे. नेताजी कान्होजी ही आमच्या पंक्तीला आज बसतील बरं का. म्हणे माझ्या बरोबर आज कोण कोण पंक्तीला बसतील, आणि कान्होजी बरं का. रात्री पंगत बसली काय, पंगत बसली बरं का. मग ती काय बरं का, कोण कोण, हा कोणी वाढलं, हा लक्षात घेऊन. काय आठवण होते माहितीये का. ते काय बोकडे कोंबडे बकडे होते का, लक्षात घे. ऐकीन बरं का. अण्णा आले का, अण्णाची कालची एखादी काय गेली म्हणलं बरं का. आम्ही काल आज आठवण गेली अण्णाची. म्हणलं अण्णाच्या रिले सोय झाले बरं का. त्यांची दिवाळीच बरं का म्हणा. आषाढी म्हणजे काय सारे पाहुणे राहू येत्या ना, म्हणून त्याला काय वेळ बरं ना, वेळ मिळाला नाही, ते म्हणजे येऊ शकले नाही. मग आता आज काय हजर झाला टाळी वाजून अण्णाच सुद्धा. परवा पण होते, परवा पण आले होते. बरं बरं होती बरं आता बरं का. तिनं महाराज पेपर घे आपलं रवींद्र कडे सांगा बरं का. आपल्याला ते भुई काय राहिला बरं का. याचं नजर ठेवण्यासाठी पाटावर कोण बसलं होतं बरं का. पाटावर कोण बसलं होतं, हो. इकडे काय चालू आहे सांगा. जिजाबाई काय करीत होत्या, कोणावर नजर ठेवत होत्या का सोयराबाईवर. हा म्हणजे सुन का सुनबाईवर. सासूबाईचं काय काम असतं बरं का, लक्षात घ्या. हा सर्व सासूबाई लक्षात घ्या. जेवता जेवता राजे एक एक आठवण सांगत होते बरं का. जेवता जेवता हा आठवण राजे सर्वांना सांगत होते. सारी पंगत भान हरपून राजांचा बोल मनात साठीत बरं का. जे जे राजे बोलत होते ना, सारा लक्ष देऊन ऐकत होते. ती इकडे तुम्ही इकडून मात्र बोलत बसा ते दुसरं, आहे की नाही. एकाग्र अवकाश. आबासाहेब उठा ना, आबासाहेब बरं का. त्या बोलाने राजे जागे झाले. त्यांनी पाहिले ते तो छोटे संभाजी राजे पलंगापाशी उभे होते बरं का. 2 परी जीवन राजे पलंगावर विचार करीत पडले होते. तोच त्यांना झोप लागली होती. राजाने शंभू बाळांना अलगद उचलून घेतले. आपल्या बोटावर शंभू बाळांना बसवीत त्यांना विचारले बरं का. शिवाजी महाराजांनी काय केलं, पलंगावर झोपले, पण बसताना काय केलं त्यांनी उचललं कोणाला, आपल्या पोटावर घेतलं. पोटावर कोणाला, शंभूराजा घेतलं. आणि काय म्हणले बरं का शंभूराजांना, काय बघा काय विचारलं राजांनी. बाळराजे कुणी उठवायला सांगितलं तुम्हाला म्हणे बरं का.
तुम्हाला कोणी उठायला सांगितलं का म्हणे? आई साहेबांनी का म्हणे सांगितलं का? कुठं आहेत? बरं का. बाहेर दाराजवळ बरं का. बोट दाखवीत शंभूराजे म्हणाले बरं का. कोण आहे बाहेर? राजाने विचारलं. म्हणे पुतळाबाई का. पुतळाबाई राणीसाहेब पदर सावरून आत आल्या बरं का. राजे म्हणाले, राणीसाहेब एक प्रार्थना आहे. पुतळाबाई म्हणाल्या बरं का. कसली? आपण मला राणीसाहेब म्हणू नका बरं का. पुतळाबाई म्हणते मला राणीसाहेब म्हणू नका. ती जागा माझी नाही. नाही कशी म्हणे? फार तर धाकट्या राणीसाहेब म्हणू म्हणे. नाही मोठ्या धंद्याने धाट्या का होईना बघा. राणीसाहेब म्हणू. बरं वाईट काही काही बोलायला बघा आपला अधिकार आहे म्हणे. वाटलं तर वाटलं ते सांगितलं बरं. शिवाय राजे काय म्हणले, जे मला वाटतं ते सांगितलं तुम्हाला. छोट्या राणीसाहेब का होईना, नाही मोठ्या दरार छोट्या का होईना. राजे बघा उठून बसले. संभाजीला कुरवाळी ती म्हणाले, बाळराजे तुम्हाला आईसाहेब म्हणतात, तुमच्यावर प्रेम करतात. लहान मूल माणसं बघा पटकन ओळखतात बरं का. लहान पोरं काय करतं, माणसं पटकन ओळखते बरं का. तो काय मायेने घेतली बरा तर कोणीकडेही जातात. ठीक ठीक म्हणाल ते खरं आहे. आता आम्ही उठलोच आहोत, तर आम्हाला का जागं करण्यात आलं ते नाही सांगितलं बरं का. आम्हाला का जागा केलं सांगा म्हणा बरं का. बाळा संभाजीराजाला विचारावर. खाली फिरंगोजी आलेत. मासाहेबांनी आपण झोपल्याचं सांगितलं सांगितलं वाटलं. ते आपल्या कानावर जाऊ बरं का. राजांनी संभाजीला बाजूला बसवले. ते उठत म्हणाले, फिरंगोजी इथं आले बघा. का उठवलं होतं का? फिरंगोजी आले होते म्हणून जिजामातेने काय केलं बरं का, शिवाजीराजांना उठवलं होतं. पुतळाबाई जाण्यासाठी वळल्या बरं का. राजाने हाक मारली, पुतळा. उभ्या जागी पुतळाबाईचे अंग मोहरले. त्या वळल्या. पुतळाबाई तशाच उंचापुऱ्या चढपातळ होत्या. सईबाई सावळ्या होत्या बरं का. पुतळाबाई नावाप्रमाणे उजळ होत्या. सईबाईंचे डोळे नेहमी हसरे असत, तर पुतळाबाईंच्या डोळ्यात सदैव कारुण्य दिसे. पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, जी म्हणे बरं का. जी काय म्हणा सुनबाईने सासरवा काय म्हणायचं? हा जी 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 सासूबाई बरं का. शंभूराजांना घेऊन जाताना शंभूराजांना घेऊन जाताना म्हणे बरं का. पुतळाबाई म्हणल्या बरं का, आम्ही कपडे बदलून खाली जातो बरं का. संभाजी पुतळाबाईच्याकडे धावला. त्यांचा हात धरून तो महालाबाहेर गेला. राजांनी कपडे बदलले आणि ते खाली आले. फिरंगोजी जिजाबाईच्या महालात असल्याचे कळले बरं का. राजे महालाजवळ गेले. तो त्यांच्या कानावर शब्द वाढले बरं का. मासाहेब राजांना तोंड दाखवायला जागा नाही म्हणे बरं का. तसा गड शास्ताखानाला दिला नसता, पण त्याने घात केला. भुयार काढून घरापर्यंत तो आला म्हणे आणि भुयारातून दारू पिळून त्यानं बघा उडवलं म्हणे. तटाला खिंडार पडलं तरी गरीब आत घेतला नाही. शिबंदी थोडी 50 दिवसात थकली म्हणे आणि गड सोडून आलो. राजांच्या समोर जाण्यापेक्षा जीव द्यावा असं वाटत होतं, पण वाटलं पाप केलं ते निस्तरायला का घ्यायचं म्हणून आलो बरं का. काय झालं तिकडे? पराभव झाला होता फिरंगीचा बरं का. शत्रुघ्नाने काय केलं होतं? भुयार केलं होतं आणि भुयार मार्गाने बघा किती लढाई केली होती. तोंड टाकलं नव्हतं पाहिजे, परंतु ते सावरायला आलं बरं. फिरंगोजी म्हणतात. मला जिजाबाई बसल्या होत्या. फिरंगोजी मोरोपंत उभे होते. राजांना पाहता फिरंगोजी पुढे आले. पुढे झाले. ते पाय शिवत असता राजांना बघा राजांनी त्यांना उभं केलं बरं. ते काय केले? पाय पडायला लागले कोणाच्या? राजांच्या. त्यावेळेला राजांनी काय केलं? त्यांना जरा उठवलं आणि उभं केलं बरं का. फिरंगोजी तुमच्या डोळ्यातील अश्रू शोभत नाही बरं का. पुसा ते डोळे बरं का. त्याला त्यांच्या डोळ्यात अश्रू, कोणाच्या डोळ्यात अश्रू आले होते? फिरंगीच्या. महाराज राजे काय म्हणले? पुसा ते म्हणजे तुमचे डोळे. हा ते शोभत तुम्हाला शोभत नाही. राजे शर्मंदे आम्ही आहात. फिरंगोजी अपराध असेल तर तो आमचा आहे. तुम्ही एकाकी गड लढवीत असता. तुम्हाला मदत पाठवणं आम्हाला शक्य झालं नाही म्हणे. आणि तुम्ही कोणाची मदत नसता खानाच्या एवढ्या मोठ्या फौजेला लढत दिली म्हणे. 50 दिवस संग्राम दुर्ग लढवला तुम्ही. किती दिवस? 50 दिवस झुंजत बघा फिरंगोजी. लक्षात घ्या. तुमचं कौतुक करायला शब्द अपुरे ते म्हणे. मासाहेब फिरंगोजीला सन्मान करायला हवा का. काय म्हणे राजे बघा. पराभव झाला तरी राजे बघा काय बघा उभारी देतात तिने. त्याचा काय 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 50 दिवस बघा ते लढू शर्ती लढवलं. गड सोडला म्हणून फिरंगोजी खेदाने म्हणाले. त्याने त्यांचे कल्ले परत थरथरले.
फिरंगोजी जय पराजय आम्ही मानित नाही म्हणे, आम्ही मानतो पराक्रम बरं का, आणि जिद्द बरं का. काय जय पराजय मानत नाही, हा पराक्रम मान. आम्ही जिद्द मानतो, जिद्द बघा. हा मोरोपंत म्हणाले, महाराज फिरंगोजीचे शौर्य पाहून खुद्द खानानं फिरंगोजींना आपल्याकडे बोलवलं होतं बरं का. त्यात आश्चर्य काय, खान बोलवईल पण फिरंगोजी जायला हवेत ना म्हणे. जरी बोलवलं तर आमची काही फिरंगोजी जाणार आहे का खानाकडे बरं का. गेल्या जन्मीचे हे आमचे देणेदार बरं का. काय हे मागच्या जन्मीचे आमचे जोडीदार बरं का म्हणे. शिवाजीराजे म्हणाले, फिटते फिटल्या केलीच जातील कसे म्हणे, पंत फिरंगोजींचा आम्हाला सत्कार करायचा आहे बरं का. कोणा सत्कार करायचा आहे? फिरंगोजीचा. असं कोण म्हणाल? हा कोणाला म्हणाले? मोरोपंतांना. हा मोरोपंत गेले, काही वेळातच ते मानाचे टब घेऊन आले बरं का. काय सन्मान करते साहित्य तबकामध्ये घेऊन आले बरं का. मग स्वागत कसं करावं लक्षात घ्या. नाही तर आपल्या किती नारळ नारळ घेऊन पळा त्या, कपडे घेऊन पळा त्या, लक्षात घ्या. ते कसं का स्वागत सन्मान कसा केला बरं निजर लक्षात घ्या. मासाहेबांच्या समोर ते तबक ठेवण्यात आलं बरं का. ते पण झाकून आलं, झाकून लक्षात घ्या. मासाहेबांनी आच्छादन काढलं बरं का. त्या तबकावरचं आच्छादन काढलं. तबकात भरजरी दुसऱ्याला होता आणि तलवार होती बरं. काय होतं त्या तबकात? काय ठेवलं होतं? मग सुंदर असे भरजरी वस्त्र होते आणि तलवार तलवार. जिजाबाई म्हणाल्या, फिरंगोजी या. तो दुसऱ्याला आणि तलवार स्वीकारताना फिरंगोजीचे हात थरथरत होते बरं का. राजांचे शब्द कानावर आले. काय म्हणते राजे बघा त्यावेळेला, ज्यावेळेला ते सन्मान केला जिजामातेने, त्यावेळेला थरथरले कोणाचे हात? फिरंगोजीचे. त्याला राजे काय म्हणते फिरंगोजीला, ऐका बरं का. फिरंगोजी हा तुमचा मान नाही म्हणे, ही भूपाळगडची किल्लेदारी बघा. काय भूपाळगड त्या ठिकाणी ते लढत होते. ही भूपाळगड किल्लेदारी म्हणजे तुम्ही त्या किल्ल्याचे राखणदार होते ना म्हणे, म्हणून ती तुम्ही जी किल्लेदारी केली ना भूपाळगडची, त्याचं काय स्वागत आहे काही, आज तुम्हाला काही बक्षीस देण्यात येत बरं का. भूपाळगड फिरंगोजी आश्चर्यचकित होऊन म्हणाले बरं का, भूपाळगड आमचा एक अव्वलगड बरं का. आदिलशाहीच्या सरहद्दीवर असलेला हा आमचा किल्ला आम्ही तो मुद्दाम बांधून भक्कम केला आहे. अशा भोक्याच्या जागेवर तुमच्यासारखेच जिद्दीने लढत देणारे किल्लेदार आहेत बरं का. तुम्ही त्या मोक्याच्या किल्ल्यावर काय लढत दिली म्हणे. भूपाळगडासारखा जबाबदारीच्या गडासाठी आम्ही त्यात तोला मालाचा माणसाचं शोध होतो बरं का. त्याचं रक्षण करणारा त्याचा तोला मालाचा पाहिजे ना, तो आम्ही शोधत होतो. खानानं आम्हाला भूपाळगडाचा किल्लेदार मिळवून दिला बरं का. संभाजीराजे महालात आले. जिजाबाईंना बिलगले. जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे फिरंगोजी आजोबांना मुजरा फिरंगोजी आजोबांना मुजरा नाही केलात म्हणे. संभाजीराजा नाईक जिजाबाई काय म्हणतात, तर मुजरा करायला पाहिजे तुम्ही मग फिरंगोजीला म्हणे, मुजरा नाही केला म्हणे. 3 वर्षाची उमर ओलांडलेल्या बाळराजांनी फिरंगोजीकडे पाहिले बरं का. त्याला वय किती होतं? 3 वर्ष पूर्ण झाले होते बरं का. 4थं लागलं होतं संभाजीराजांनी. ते कोणाकडे पाहिलं त्यांनी? फिरोजीकडे पाहिले संभाजीराजांनी. त्यांचा चेहरा परिचित होता, माणूस नवखा वाटत नव्हता. राजे म्हणाले बरं का, बाळराजे फिरंगोजींचा घोडा बघा करीत होता ते विसरले बरं का. काय लहानपणी घोडा करायची. फिरंगोजीचे घोडे फिरंगी घोडे म्हणून बघा काय करायचं बरं का. शिवाजीराज समोर मिरवायचे बरं का. ती विसरला का म्हणे. जिजाई म्हणायला, उठा बाळराजे. थोडं 5 मिनिटं जातं. संभाजीराजे उठले. त्यांनी फिरंगोजींना मुजरा केला. फिरंगोजींनी पटकन बघा राजांना उचललं. संभाजीराजे असले बरं का. म्हणत्या संभाजीने काय केलं? मुजरा केला बरं कोणाला? फिरंगोजी. आणि मग त्या फिरंगोजीने काय केलं? उचललं कोणाला? बाळराजाचं संभाजीला. आणि मग संभाजीराजे हसले बरं का ते कोण? फिरंगोजीला पाहून. राजगडावर राजाच्या भेटीसाठी सारे गोळा झाले होते बरं का. येसाजी, तानाजी, कान्होजी, फिरंगोजी, नेताजी बघा असे राजांचे सरदार राजांच्या दरबारी होते बरं का. सजी जमा झाले होते. शास्ता खानाने चाकणचा संग्रामदुर्ग काबीज केला होता. पावसाळा संपत आला होता. शास्ता खान पावसाळा संपतात हालचाल करणार अशी शंका नव्हती बरं का. त्याच वेळी आदिलशहा स्वतः शिवाजीचा पराभव करण्यासाठी विजापूरहून निघाल्याची बातमी होती बरं का. शास्ता खान विजापूरहून येत होता कसारी शिवाजीचा पराभव करण्यासाठी. दोन्ही प्रबळ शत्रू एकाच वेळी राजावर चालून येत होते. त्यावर राजे विचार करत बघा, आता दोन्ही शत्रू आले बघा, यांना लढत कशी द्यायची हा विचार कोण करीत होतं? शिवाजी महाराज.
त्यावेळेला जिजाबाई काय म्हणा का, त्यावेळेला तो विचार करायचा असताना जिजाबाई काय म्हणाला शिवाजीराजांना, म्हणजे राजे जर आदिलशाही आणि मोगलाई एक झाली तर काय काय म्हणले जिजाबाई, दोन्ही जर एकत्र तुमच्या चाल करून आले तर, बरं का लक्षात घ्या. मासाहेब ती शक्यता फार कमी दिसते बरं का मला. जर आदिलशाहीला औरंगजेबाने मदत करायची ठरवली नसती तर शास्ता खान नुसता आमचा मुलूक जाळीत लुटीत बसला नसता बरं का. आम्ही पन्हाळगडावर सापडल्याचं ऐकताच तोही आमच्या सैन्याशी आपल्या सैन्याशी तिथं धावत आला असा बरं का. पण आदिलशाही आणि शास्ता खान स्वस्त बसतील त्यासाठी का ते बाहेर पडलेत, राजा असून म्हणाले. पण आमचा तर्क आहे, जर सामोपचाराच्या गोष्टी बोलल्या तर आदिलशाह तेवढ्यानं तृप्त होईल. तो कसा, विजापूरची हालत तितकी चांगली नाही म्हणे. अफजलवद त्यानंतर फाजल रुस्तुम जमा यांचा पराभव, त्यांच्या मुलखात आम्ही वसूल केलेल्या खंडण्या अंतर्गत दुही या सर्वांमुळे आदिलशाह त्रस्त आहे म्हणे. आम्ही पळून गेल्यामुळे त्याची सिद्धी जवळ इतराची झाली आहे म्हणे. रुस्तुम जमा असता सेनापती बनला आहे म्हणे बरं का. रुस्तुम जमा हा सेनापती बनला म्हणे. त्याच्या आमच्या स्नेहाचा फायदा घेऊन तहाच्या वाटाघाटी सहज असतील जमतील म्हणे. आमच्या त्र्यंबक भास्करांनी पणाला जारीने लढीत ठेवला आहे, तोच पणाला देऊन आदिलशाहीला खुश करण्याचा आमचा इरादा आहे बरं का. पणाला काय करायचा, आदिलशाहला द्यायचा बरं का आणि त्याला खुश करायचं. हा, पणाला सोडणार जिजाबाईने विचारलं बरं का, पणा तुम्ही देऊन टाकणार का म्हणे. जिजाबाई म्हणल्या बरं का, मासाहेब पणाला परत घेता येईल बरं का. काय बघा प्रसंग अवधान का, प्रसंग अवधान म्हणतात याला. पणा परत घेता येईल. पण आदिलशाह खुद्द मिरजेला आले आहेत. आदिलशाहीचा प्रमुख किल्ला दिला तर ते खुश होतील म्हणे. विशाळगड आमच्याकडे राहील म्हणे. त्यामुळे काय पन्हाळगड त्यांना विशाळगड आमच्याकडे राहील. जिजाबाईच्या सर्व विचार विनिमय करून राजांनी रुस्तुम जमाकडे वाटाघाटीसाठी आपला वकील पाठवला. अशा रीतीने राजाने काय केलं, वकील पाठवला. हा कोणाकडं, शास्ता खानाकडं. अशा रीतीने बघा त्यावेळेला रात्रीचं युद्ध बघा, युद्ध चालू बरं का. दिवस मारला युद्ध संपलं बरं का. काय दिवस मारला युद्ध संपलं अशी पद्धत युद्धाची वर्षात. अशा रीतीने काय बघा सुंदर असं चरित्र रणजित देसाई यांनी आपल्या लेखनातून त्यांनी तयार केलं. जर टाळून त्याचा अभिनय केला चालू. आता आपल्याला आरतीकडे जायचं. धन्यवाद. आरतीकडे आपल्याला या ठिकाणी जात असताना